प्रश्न क्रमांक 1. न्योमा विमानतळ डॅश डॅशच्या खर्चाने विकसित केले जाईल. बरोबर उत्तर आहे 200 कोटी रुपये. प्रश्न क्रमांक 2. खालील गोष्टींचा विचार करा. ए. डिसेंबर 2023 पर्यंत सर्वसमावेशक कूलिंग ॲक्शन प्लॅन विकसित करणारा भारत हा जगातील दुसरा देश आहे. बी. भारताने कठोर फोमच्या निर्मितीमध्ये हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन HCFC 141B चा वापर पूर्णपणे बंद केला. डिसेंबर 2023 पर्यंत हा टप्पा गाठणारा विकसनशील देशांपैकी हा पहिला देश आहे. आणि बरोबर उत्तर आहे केवळ ब हे सत्य आहे. प्रश्न क्रमांक 3. जानेवारी 2024 या महिन्यामध्ये ओडिशातील डॅश डॅश या उत्पादनाने प्रतिष्ठित भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळवला आहे. बरोबर उत्तर आहे कपदगंड. प्रश्न क्रमांक 4. मुंबई शहरातील दैनंदिन कामकाजात वाहतुकीचे नियंत्रण कोण करते? बरोबर उत्तर आहे वाहतूक पोलीस विभाग. प्रश्न क्रमांक 5. 2023 या वर्षी खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे? बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगालातील शांती निकेतन. प्रश्न क्रमांक 6. जेथे मंडळाने संरचनात्मक दुरुस्तीसाठी 1200 ते 2000 प्रति मीटर स्क्वेअर पेक्षा जास्त दराने योगदान दिले आहे, तेथे वसूल करण्यायोग्य दुरुस्ती उपकराचे दर अद्याप डॅश डॅश द्वारे निश्चित केलेले नाहीत. आणि बरोबर उत्तर आहे राज्य सरकार. शिफ्ट चेंज झाल्यानंतर आता प्रश्न क्रमांक सुद्धा चेंज होईल. प्रश्न क्रमांक 1. 6 वेळा आमदार असलेल्या प्रमिला मलिक या सप्टेंबर 2023 मध्ये डॅश डॅश विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती ठरल्या. आणि बरोबर उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या कंपनीने राष्ट्रीय तंत्रज्ञान सप्ताह 2023 मध्ये पहिला MSME श्रेणी अंतर्गत राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार जिंकला? बरोबर उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस वर्ल्ड वाईड प्रायव्हेट लिमिटेड. प्रश्न क्रमांक 3. ॲज पर द कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲक्शन प्लॅन मेजर्स फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ लेप्टोस्पायरोसिस आर इम्प्लिमेंटेड विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ डॅश डॅश. आणि बरोबर उत्तर आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, पेस्ट कंट्रोल ऑफिसर अँड वॉटर अँड वेटरनरी डिपार्टमेंट्स. प्रश्न क्रमांक 4. द ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया ASCI हॅज इंट्रोड्यूस्ड गाईडलाईन्स टू प्रिव्हेंट मिसलिडिंग एन्व्हायरमेंटल क्लेम्स नोन ॲज dash dash frequently seen across sectors to be effective from February 15, 2024. आणि बरोबर उत्तर आहे ग्रीन वॉशिंग. प्रश्न क्रमांक 5. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार निवासी संरचनेवर प्रदर्शित केलेल्या जाहिरात फलकांसाठी डॅश डॅशच्या कमाल आकाराची परवानगी आहे. आणि बरोबर उत्तर आहे 10x40. प्रश्न क्रमांक 6. म्युसेंडा कॉन्फर्टा आणि रनगिया लॉंगिस्टाच्या या डॅश डॅश सापडलेल्या वनस्पती प्रजाती आहेत. या पश्चिम घाटात सापडलेल्या वनस्पती प्रजाती आहेत. प्रश्न क्रमांक 7. डिसेंबर 2023 महिन्यामध्ये भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या डॅश डॅश या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत. आणि बरोबर उत्तर आहे कमांडर प्रेरणा देवस्थली. प्रश्न क्रमांक 1. डॅश डॅश इज द पायनियर सिटी वेअर वेक्टर कंट्रोल फॉर प्रिव्हेन्शन ऑफ वेक्टर बॉर्न डिसीजेस हॅज बीन प्रोफेशनली डील्ड विथ सिन्स 1923. आणि बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 2. जानेवारी 2024 या महिन्यामध्ये डॅश डॅश मंत्रालयाने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची शहरे ओळखली आहेत आणि या शहरांमध्ये भीक मागत असलेल्या प्रौढांचे, विशेषतः स्त्रिया आणि मुलांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन केले आहे आणि या जागा भिकाऱ्यांपासून मुक्त केल्या आहेत. ते मंत्रालय आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 3. ऑगस्ट 2023 रोजी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयकाशी संबंधित खालील विधानांचा विचार करा आणि यातील सत्य कोणते आहेत ते विचारलेले आहेत. आणि बरोबर उत्तर आहे A, B आणि C ही सर्व सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 4. भारत सरकारने 30 नोव्हेंबर 2023 या दिवशी जाहीर केलेल्या कोणत्या योजनेचे उद्दिष्ट 15,000 महिला बचत गटांना SHGsला कृषी उद्देशांसाठी ड्रोन पुरवून सक्षम करण्याचे आहे? बरोबर उत्तर आहे नमो ड्रोन दीदी योजना. प्रश्न क्रमांक 5. मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या सुधारित विसर्ग मानदंडाचे पालन करण्यासाठी नवीन सांडपाणी प्रक्रिया सुविधा बांधत आहेत, जे डॅश डॅशच्या मार्गदर्शक तत्वानुसार आहेत. आणि बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय हरित लवादच्या मार्गदर्शक तत्वानुसार. प्रश्न क्रमांक 6. वर्ष 2023च्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांक मध्ये भारताचा गुणांक डॅश डॅश पेक्षा कमी आहे, भूतानपेक्षा कमी आहे. प्रश्न क्रमांक 1. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024 मध्ये भारतीय सैन्याने
किती सुवर्ण पदके जिंकली? आणि बरोबर उत्तर आहे 10. प्रश्न क्रमांक 2. खेलो इंडिया हिवाळी खेळ 2024च्या लडाख टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता खेळ खेळला गेला? आणि बरोबर उत्तर आहे आईस हॉकी. प्रश्न क्रमांक 3. खालील विधानांचा विचार करा. विधान ए. हज तीर्थयात्रा धोरण 2023 नुसार लेडी विदाऊट मेहराम LWM श्रेणी अंतर्गत प्रथमच एकट्या महिलांना हजसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली. विधान ब. हज तीर्थयात्रा धोरण 2023 नुसार भारतीय यात्रेकरूंच्या आरामदायी मुक्कामासाठी मक्का येथे मूलभूत सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या एकूण 477 इमारती भाड्याने घेतल्या होत्या. आणि बरोबर उत्तर आहे ए आणि बी हे दोन्ही सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 4. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार दक्षिण मुंबईचे खासदार खालीलपैकी कोण आहेत? आणि बरोबर उत्तर आहे अरविंद सावंत. प्रश्न क्रमांक 5. वर्ष 2022-23 पर्यंतच्या माहितीनुसार मुंबई शहर आणि पश्चिम आणि पूर्व विभागांसह एकूण क्षेत्रफळ किती आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 483.14 किलोमीटर स्क्वेअर. प्रश्न क्रमांक 6. नमो शेतकरी महासन्मान योजना डॅश डॅश या राज्याने जून 2023 मध्ये सुरू केली. बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 1. जून 2024 मध्ये जाहीर झालेल्या 2024च्या पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकाने भारताला यादीत डॅश डॅश स्थान दिले. आणि बरोबर उत्तर आहे 176वे. प्रश्न क्रमांक 2. पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी डॅश डॅश राज्याच्या पर्यटन विभागाने नालंदा जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने 3 दिवसीय राजगीर महोत्सव 2023चे आयोजन केले आहे. आणि बरोबर उत्तर आहे बिहार राज्याने. प्रश्न क्रमांक 3. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. आणि डॅश डॅश महाराष्ट्र येथे 17व्या शतकातील मराठा राज्याच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. बरोबर उत्तर आहे सिंधुगड येथे. प्रश्न क्रमांक 4. चित्रपटगृहे, जत्रा आणि मनोरंजनाच्या इतर ठिकाणांवर होणाऱ्या प्रत्येक सादरीकरणासाठी किंवा कार्यक्रमासाठी कर कधी भरला गेला पाहिजे? आणि बरोबर उत्तर आहे आगाऊ प्रत्येक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी. प्रश्न क्रमांक 5. शहर ध्वनी प्रदूषण नियंत्रण समितीचे प्राथमिक कार्य खालीलपैकी कोणते आहे? आणि बरोबर उत्तर आहे ध्वनी प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणे. प्रश्न क्रमांक 6. डॅश डॅश रेजिमेंटचे हवालदार वरिंदर सिंग यांना ऑक्टोकॉप्टर नावाचे बहुउद्देशीय ड्रोन विकसित करण्याच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी फेब्रुवारी 2024 मध्ये विशिष्ट सेवा पदक मिळाले. तर ते होते शीख रेजिमेंटचे हवालदार. प्रश्न क्रमांक 1. एप्रिल 2024 मध्ये 16व्या वित्त आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? बरोबर उत्तर आहे ॲनी जॉर्ज मॅथ्यू. प्रश्न क्रमांक 2. एक नवीन प्रजाती सामान्यतः गुरनार्ड्स किंवा सी रॉबिन्स म्हणून ओळखला जाणारा वायब्रंट नारिंगी रंगाचा खोल पाण्यातील जिवंत सागरी मासा आहे. त्यास सप्टेंबर 2023 या महिन्यामध्ये डॅश डॅश मधील दिघा मोहना येथून पकडले गेले. आणि बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 3. द मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटाट्स अँड टँजिबल इन्कम मिष्टी 2023-24च्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात आला. त्यात अंदाजे डॅश डॅश क्षेत्रफळ असलेल्या खारफुटीच्या वनांचा पुनर्संचय पुनर्वनीकरणाची परिकल्पना आहे. आणि बरोबर उत्तर आहे 540 स्क्वेअर किलोमीटर. प्रश्न क्रमांक 4. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलम डॅश डॅशशी संलग्न अनुसूची डॅश डॅश मध्ये नमूद केलेले परवानाधारक व्यापार साठवणुकीचे नियंत्रण परवाना विभागाद्वारे केले जाते. कलम M शी संलग्न आहे आणि अनुसूची आहे 394. प्रश्न क्रमांक 5. मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या माहितीनुसार जागतिक स्तरावर क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डॅश डॅश हे वर्ष निश्चित करण्यात आले. परंतु भारत सरकारने सन डॅश डॅश पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. आणि बरोबर उत्तर आहे 2030 आणि 2025. प्रश्न क्रमांक 6. कॉस्मिक एक्स-रे स्त्रोतात ध्रुवीकृत आणि स्पेक्ट्रोस्कोपिक उत्सर्जन यांचा अभ्यास करण्यासाठी समर्पित असणारा डॅश डॅश हा भारताचा पहिला उपग्रह आहे. त्याने 4 जानेवारी 2024 या दिवशी कॅसिओपिया या सुपरनोवा अवशेषाच्या पहिल्या प्रतिमा संकलित केल्या आहेत. आणि ते आहे एक्सपोसॅट. प्रश्न क्रमांक 7. फ्रंट लाईन कॉम्बॅट युनिट चा पदभार स्वीकारणाऱ्या डॅश डॅश या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी झाल्या. बरोबर उत्तर आहे ग्रुप कॅप्टन शालिजा धामी. 3 जून 2024 रोजी प्रकाशित झालेल्या वृत्त अहवालानुसार वायुगतिक रचना आणि विश्लेषणासाठी इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने यापैकी कोणते सॉफ्टवेअर विकसित केले आहे? आणि बरोबर उत्तर आहे प्रवाह. प्रश्न क्रमांक 2. वर्ष 2030 पर्यंत रस्ते वाहतूक अपघातांमुळे झालेल्या जागतिक मृत्यू आणि जखमींची संख्या डॅश डॅश पर्यंत करणे हे शाश्वत विकास लक्ष्य SDG 3.6 चे गोल आहे.
आणि बरोबर उत्तर आहे निम्मे करणे. प्रश्न क्रमांक 3. 7 मार्च 2024 या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर पूर्व परिवर्तनीय औद्योगिकरण योजना 2024 म्हणजेच उन्नती 2024 डॅश डॅश वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर केली आहे. बरोबर उत्तर आहे 10 वर्षांच्या कालावधीसाठी. प्रश्न क्रमांक 4. क्ष किरणांनी क्षयरोगाच्या संशयितांची तात्काळ ओळख 3 मिनिटात करण्यासाठी डॅश डॅशची मदत घेतली जाते. बरोबर उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 5. करप्शन परसेप्शन इंडेक्स CPI 2023 मध्ये भारत 180 देशांपैकी कितव्या क्रमांकावर होता? बरोबर उत्तर आहे 93व्या. प्रश्न क्रमांक 6. मुख्य सांडपाणी आणि पाईप सांडपाणी विभाग सांडपाण्याचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी मुंबई शहराच्या सांडपाण्याच्या जाळ्याची पद्धतशीरपणे गाळ काढून टाकण्यासाठी आणि साफसफाईसाठी डॅश डॅश कार्यक्रम हाती घेतो. आणि बरोबर उत्तर आहे वार्षिक कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 1. 2023च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 28.7 गुणांसह भारत भुकेच्या कोणत्या श्रेणीत येतो? आणि बरोबर उत्तर आहे गंभीर श्रेणीत. प्रश्न क्रमांक 2. 2023च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी डॅश डॅश ही पहिली भारतीय स्त्री ठरली आहे. आणि बरोबर उत्तर आहे अनु राणी. प्रश्न क्रमांक 3. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार मुंबई शहराचे जिल्हाधिकारी कोण आहेत? आणि बरोबर उत्तर आहे राजेंद्र क्षीरसागर. प्रश्न क्रमांक 4. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024चा शुभंकर कोण होता? आणि बरोबर उत्तर आहे हिम बिबट्या. प्रश्न क्रमांक 5. जर्नल फ्रंटियर्स इन सस्टेनेबल फूड सिस्टीम्सच्या ॲग्री फूड सिस्टीममधील वर्ष 2023च्या हवामान बदलाच्या जोखीम निर्देशांकानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? आणि बरोबर उत्तर आहे 12वा. प्रश्न क्रमांक 6. UDAES 2022-23 सांख्यिकीय नवीन माहितीनुसार 30 सप्टेंबर 2022 मुंबईतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकाची एकूण संख्या किती आहे? आणि बरोबर उत्तर आहे 9048. प्रश्न क्रमांक 1. सर्वप्रथम तवी महोत्सवाची संकल्पना आणि सुसज्जपणा डॅश डॅश यांनी केली होती? आणि बरोबर उत्तर आहे डॉक्टर ज्योत्सना सिंग यांनी. प्रश्न क्रमांक 2. कोपर्निकस हवामान बदल सेवा C3S नुसार फेब्रुवारी 2023 ते जानेवारी 2024 या 12 महिन्यांमध्ये औद्योगिक पूर्व पातळीपेक्षा तापमानात डॅश डॅश आढळून आले. यामध्ये वाढ आढळून आली. प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी डॅश डॅशच्या 2023च्या पूर्वसंध्येला सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना 76 शौर्य पुरस्कार मंजूर केले आहेत. आणि बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्य दिन 2023च्या पूर्वसंध्येला. प्रश्न क्रमांक 4. 2023 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेली होयसळ काळातील वा राजवटीतील पवित्र स्थाने डॅश डॅश येथे आहेत. आणि बरोबर उत्तर आहे कर्नाटक येथे. प्रश्न क्रमांक 5. केंद्र सरकार, राज्य सरकार, बेस्ट, म्हाडा आणि रेल्वे यासारख्या प्राधिकरणांच्या अंतर्गत येणाऱ्या मालमत्तांचा मालमत्ता कर आणि SWM आणि बाजार विभागाच्या अंतर्गत BDD चाळी आणि नगरपालिका मालमत्तांचा मालमत्ता कर डॅश डॅश द्वारे वसूल केला जातो. कोणाद्वारे? तर स्वतंत्र विभागीय कर वसुली कक्षाद्वारे. प्रश्न क्रमांक 6. डॅश डॅश मध्ये P उत्तर प्रभागातील लिंक रोड, मालाड पश्चिम यासारखे महत्वाचे रस्ते आणि इतर रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे. आणि बरोबर उत्तर आहे पश्चिम उपनगरेमध्ये. प्रश्न क्रमांक 1. किनारी मत्स्यशेती प्राधिकरण सुधारणा विधेयक 2023 हे लोकसभेत कधी मंजूर झाले? आणि बरोबर उत्तर आहे ऑगस्ट 2023 मध्ये. प्रश्न क्रमांक 2. क्षयरुग्णांच्या उपचारासाठी मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेने खालीलपैकी कोणती सुविधा उपलब्ध करून दिली नाही? आणि बरोबर उत्तर आहे क्षयरोगासाठी त्वरित शस्त्रक्रिया. प्रश्न क्रमांक 3. भारताचा पहिला देशव्यापी हिमबिबट्या लोकसंख्या मूल्य निर्धारण अहवाल 2024 मध्ये भारतातील डॅश डॅश हिमबिबट्यांचा अंदाज आहे. आणि बरोबर उत्तर आहे 718. प्रश्न क्रमांक 4. डॅश डॅश यांनी 1 सप्टेंबर 2023 या दिवशी अतिरिक्त महासंचालक मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस MNS या पदाची सूत्रे स्वीकारली. आणि बरोबर उत्तर आहे मेजर जनरल इग्नायटिस डेलोस फ्लोरा यांनी. प्रश्न क्रमांक 5. केंद्रीय मंत्र्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये पुण्यात डॅश डॅश आधारित जेट इंधनासाठी पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू केला. आणि बरोबर उत्तर आहे अल्कोहोल आधारित. प्रश्न क्रमांक 6. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 328 आणि कलम 328A अन्वये खांबावरील 2 जाहिरात फलकांमधील किमान अंतर डॅश डॅश ऐवजी आता डॅश डॅश असावे असा निर्णय घेण्यात आला आहे. किमान अंतर 100 मीटर ऐवजी आता 70 मीटर असावे असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7. भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील भूकमुक्तीच्या देण्यात येणाऱ्या गुणांची श्रेणी किती आहे? बरोबर उत्तर आहे 97 ते 19. प्रश्न क्रमांक 1. डिसेंबर 2023 मध्ये लोकसभेत
डॅश डॅशच्या जागी भारतीय न्याय संहिता सादर करण्यात आली? आणि बरोबर उत्तर आहे भारतीय दंड संहिताच्या जागी. प्रश्न क्रमांक 2. लोकसभेने डॅश डॅशच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023 मंजूर केले. आणि बरोबर उत्तर आहे व्यक्तींच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 3. सांडपाणी विभाग प्रामुख्याने कामाच्या स्वरूपानुसार विभागांमध्ये विभागलेला आहे. पंपिंग विभागाचे कार्य काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे सांडपाणी संकलन, प्रक्रिया आणि विल्हेवाट लावणे. प्रश्न क्रमांक 4. 2022च्या NCRBच्या माहितीनुसार डॅश डॅश राज्याने स्त्रियांवरील गुन्ह्यांच्या प्रकरणात सर्वाधिक FIR नोंदवले आहेत? आणि बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याने. प्रश्न क्रमांक 5. जानेवारी 2024 मध्ये भारत सरकारने देशभरातील सर्व शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांना डॅश डॅश वर्षांच्या आत प्रत्येक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी भारतीय भाषांमध्ये डिजिटल अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. आणि बरोबर उत्तर आहे 3 वर्षांच्या आत. प्रश्न क्रमांक 6. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार व्यसनमुक्ती केंद्रामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या केवळ पुरुष रुग्णांनाच डॅश डॅशमध्ये विविध प्रकारच्या व्यसनमुक्तीच्या निर्विषीकरण उपचारांसाठी दाखल केले जाते. आणि बरोबर उत्तर आहे आंतररुग्ण विभागामध्ये. प्रश्न क्रमांक 1. एप्रिल 2024 पर्यंतच्या माहितीनुसार म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष कोण आहेत? आणि बरोबर उत्तर आहे भूषण गगराणी. प्रश्न क्रमांक 2. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण कॅबिनेट मंत्री कोण आहेत? बरोबर उत्तर आहे छगन भुजबळ. प्रश्न क्रमांक 3. भारताने आनंद साजरा केला कारण FIDE ग्रँड स्विस ओपन 2023 मध्ये डॅश डॅश याने यश संपादित केले आणि 2024चा टुर्नामेंट उमेदवारांच्या यादीत प्रतिष्ठित स्थान मिळवून जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनला आव्हान देण्याची संधी पटकावली. बरोबर उत्तर आहे विदित संतोष गुजराती याने. प्रश्न क्रमांक 4. 18 फेब्रुवारी 2024 रोजी मलेशियातील शाह आलम येथे झालेल्या बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने कोणाचा रोमांचक अंतिम फेरीत पराभव केला? आणि बरोबर उत्तर आहे थायलंडचा. प्रश्न क्रमांक 5. जानेवारी 2024 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने भीक मागण्याची प्रथा दूर करण्यासाठी आणि भीक मागणाऱ्या व्यक्तींना विशेषतः महिला आणि मुलांचे स्थलांतरण करण्यासाठी किती शहरे निवडली? बरोबर उत्तर आहे 30 शहरे. प्रश्न क्रमांक 6. नोव्हेंबर 2023 मध्ये प्रकाशित नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन नोटो डेटानुसार देशातील प्रत्येक 5 अवयव प्राप्तकर्त्यांपैकी डॅश डॅश पुरुष होते? बरोबर उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 1. दुरुस्ती उपकर कार्यक्रमाअंतर्गत श्रेणी अ इमारतींचा अर्थ काय आहे? बरोबर उत्तर आहे 1 सप्टेंबर 1940 पूर्वी उभारण्यात आलेल्या इमारती. प्रश्न क्रमांक 2. 21 नोव्हेंबर 2023 रोजीच्या चक्रीय अर्थव्यवस्थेच्या मोहिमे संबंधित खालील विधाने विचारात घ्या. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे वरील दिलेल्या दोन्ही विधानांपैकी एक किंवा बी पैकी कोणतेही सत्य नाही, म्हणजे हे दोन्ही चूक आहे. प्रश्न क्रमांक 3. मिझोरामच्या सेनरी लोक आणि सांस्कृतिक मंडळाने 9 सप्टेंबर 2023 रोजी कोठे आयोजित नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवलमध्ये भाग घेतला? आणि बरोबर उत्तर आहे मिलान, इटली येथे आयोजित फेस्टिवलमध्ये. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या ओडिशा उत्पादनांना सुरक्षित कोवेटेड भौगोलिक संकेतक म्हणजे GI टॅग आहेत? आणि बरोबर उत्तर आहे कैच चटणी. प्रश्न क्रमांक 5. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने DRDOने डॅश डॅश 2024 रोजी आपला 66वा स्थापना दिवस साजरा केला? बरोबर उत्तर आहे जानेवारी 1, 2024 रोजी. प्रश्न क्रमांक 6. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार डॅश डॅश बहुस्तरीय यांत्रिक रोबोटिक वाहनतळ प्रस्तावित आहेत आणि निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे? आणि बरोबर उत्तर आहे 3 बहुस्तरीय यांत्रिक रोबोटिक वाहनतळ. प्रश्न क्रमांक 1. खालील विधानांचा विचार करा. विधान ए. बिहार सरकारने 25 सप्टेंबर रोजी अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्यमी योजना सुरू करण्याची घोषणा केली. विधान बी. मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्यमी योजनेअंतर्गत बिहार सरकार बेरोजगार अल्पसंख्याक महिला किंवा पुरुषाला नवीन उद्योग सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये देईल. आणि वरील दिलेले दोन्ही विधाने सत्य आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 2. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024 ह्या तळागाळातील बहु क्रीडा स्पर्धेचे कितवे पर्व? आणि बरोबर उत्तर आहे 4थे पर्व. प्रश्न क्रमांक 3. भारताच्या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023च्या अहवालानुसार 2019 आणि 21 मध्ये 51.89% वरून 33.76% पर्यंत कमी होत असलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांक मूल्यातील सर्वात जलद घट ही डॅश डॅश मध्ये दिसून आली? आणि बरोबर उत्तर आहे बिहार या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 4. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार
म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई डॅश डॅश रुपयेपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण प्रदान करते. आणि बरोबर उत्तर आहे 5 लाख. प्रश्न क्रमांक 5. वृक्ष प्राधिकरण जे प्रामुख्याने शहरी भागातील झाडांच्या संरक्षण आणि संवर्धनाशी संबंधित आहे, त्यात पदसिद्ध अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांचा समावेश आहे. आणि बरोबर उत्तर आहे महापालिका आयुक्त यांचा. प्रश्न क्रमांक 6. फेब्रुवारी 2024 मध्ये 16 वर्षीय भारतीय बुद्धिबळवीर डोमाराजू गुकेशने फ्रीस्टाईल बुद्धिबळ सामन्यात डॅश डॅश या सध्या विश्वविजेत्याला चकित केले. बरोबर उत्तर आहे मॅग्नस कार्लसन याला. प्रश्न क्रमांक 1. रोग परिस्थिती विज्ञान कक्षाशी संलग्न जलद प्रतिसाद चमूची भूमिका काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे विविध संसर्गजन्य रोगांचे प्रमाण निदर्शनास आणण्यासाठी सर्वेक्षण करणे. प्रश्न क्रमांक 2. फेब्रुवारी 2024 मध्ये कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड CIAL हे त्यांच्या आवारात डॅश डॅश सुविधा असलेले जगातील पहिले विमानतळ ऑपरेटर बनले. बरोबर उत्तर आहे हायड्रोजन शक्ती निर्मिती सुविधा असलेले. प्रश्न क्रमांक 3. कलम 394 अंतर्गत नवीन परवाने आणि परवान्यांचे नूतनीकरण करण्याच्या सेवा ऑनलाईन केल्या गेल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या डॅश डॅश पोर्टलशी एकत्रित करण्यात आल्या आहे. बरोबर उत्तर आहे आपले सरकार पोर्टलशी. प्रश्न क्रमांक 4. 29 मे 2023 या दिवशी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव. प्रश्न क्रमांक 5. डिसेंबर वर्ष 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्त अहवालानुसार भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजनाचे IFWCS चे डॅश डॅश व्यवस्थापनातील शाश्वत पद्धतींसाठी वचनबद्ध संस्थांचे प्रमाणीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. बरोबर उत्तर आहे जंगल व्यवस्थापनातील. प्रश्न क्रमांक 6. भारतीय हवाई दलाने IAF ने 17 फेब्रुवारी 2024 रोजी राजस्थानमध्ये वायुशक्ती 24 नावाचा एक मोठा सराव केला, ज्यामध्ये डॅश डॅश पेक्षा जास्त विमानांनी भाग घेतला आहे. बरोबर उत्तर आहे 120 पेक्षा जास्त विमानांनी. प्रश्न क्रमांक 7. जानेवारी 2024 मध्ये ICAR सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट CMFRI ने सी फूडची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात प्रथमच प्रयोगशाळेत विकसित केलेले डॅश डॅश मांस विकसित करण्याचे कार्य सुरू केले. बरोबर उत्तर आहे मासे. प्रश्न क्रमांक 1. 75 लाख LPG जोडण्या देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2023-24 पासून डॅश डॅश वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. बरोबर उत्तर आहे 3 वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 2. सांडपाणी व्यवस्थापन विभागाने सांडपाणी पंपिंग स्टेशनच्या आवारात कमी क्षमतेचे सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची मांडणी कोणत्या उद्देशाने केली आहे? बरोबर उत्तर आहे सांडपाण्याचे पाणी पिण्यायोग्य नसलेल्या कारणांसाठी पुनर्वापरासाठी. प्रश्न क्रमांक 3. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल अहवालाने जाहीर केलेल्या 2023 साठीच्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात CPI मध्ये भारताचा एकूण स्कोअर किती होता? बरोबर उत्तर आहे 39. प्रश्न क्रमांक 4. मे 2023 पर्यंत किती सदस्यांनी अटल पेन्शन योजनेत नोंदणी केली आहे? बरोबर उत्तर आहे 5.25 कोटी सदस्यांनी. प्रश्न क्रमांक 5. विस्तारित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत डॅश डॅशच्या वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ, गटसर्प, धनुर्वात इत्यादी लस प्रतिबंधात्मक रोगांसाठी लसीकरण केले जाते. बरोबर उत्तर आहे 5 वर्षाखालील सर्व बालकांना. प्रश्न क्रमांक 6. फेब्रुवारी 2024 मध्ये भारत सरकारने स्वाती महिलांसाठी विज्ञान एक तंत्रज्ञान आणि नवीनता हे पोर्टल सुरू केले आहे, जे विज्ञानातील डॅश डॅश अंतर संबोधित करेल. बरोबर उत्तर आहे लिंगांचे अंतर संबोधित करेल. प्रश्न क्रमांक 1. खालील विधानांचा विचार करा. विधान A. गुजरातचा गरबा हा युनेस्कोने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या ICH प्रातिनिधिक यादीमध्ये समाविष्ट केला आहे. विधान B. या यादीत समाविष्ट होणारा गुजरातचा गरबा हा भारतातील 15वा अमूर्त सांस्कृतिक वारसा घटक बनला आहे. विधान C. एक नृत्य प्रकार म्हणून गरबा हा धार्मिक आणि भक्तिमय मुळांमध्ये खोलवर रुजलेला आहे. आणि बरोबर उत्तर आहे ABC ही सर्व सत्य विधाने आहेत. प्रश्न क्रमांक 2. डॅश डॅशने जानेवारी 2024 मध्ये इंटिग्रेटेड टेस्ट रेंज ITR येथे न्यू जनरेशन आकाश NG क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून एक मोठा टप्पा गाठला. बरोबर उत्तर आहे DRDOने. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने विचारात घ्या. विधान A. मार्च 2023 मध्ये मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात 1901 पासून अनुक्रमे सर्वाधिक आणि सर्वाधिक 7व्या क्रमांकाचा पाऊस पडला. विधान B. एप्रिल 2023 मध्ये भारतात 30 दिवसांपैकी 27 दिवस गारपीट झाली. बरोबर उत्तर आहे A आणि B ही दोन्ही विधाने सत्य आहे. प्रश्न क्रमांक 4. महापौर निधीबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. महापौर निधीला देणग्या मिळकत करातून सूट देण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 5. हेमोप्रभा चुटिया या डॅश डॅश मधील महिलांपैकी एक आहेत ज्यांनी कापूस, रेशीम आणि
लोकर वापरून पूर्ण पुस्तके बनविण्याचा तिच्या विणलेल्या कामासाठी पद्मश्री पुरस्कार 2023 जिंकला? बरोबर उत्तर आहे आसाममधील. प्रश्न क्रमांक 6. दुरुस्ती उपकर फक्त डॅश डॅश प्रभागांमधील इमारतीवर लागू आहे? बरोबर उत्तर आहे शहर प्रभागांमधील. प्रश्न क्रमांक 1. वर्ष 2023 मध्ये शाश्वत विकास ध्येय SDG निर्देशांकात भारताने मिळवलेले गुण डॅश डॅश टक्के आहे? बरोबर उत्तर आहे 63.45%. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या अधिनियमानुसार खाजगी परिचर्या गृह, नर्सिंग होम्स ज्यात प्रसूतीगृह इत्यादींचा समावेश आहे त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे? बरोबर उत्तर आहे मुंबई परिचर्या गृह नोंदणी अधिनियम 1949. प्रश्न क्रमांक 3. संसदेने चलचित्र सुधारणा विधेयक 2023 ला डॅश डॅश रोजी मंजूर केले? बरोबर उत्तर आहे 31 जुलै 2023 रोजी. प्रश्न क्रमांक 4. फेब्रुवारी 2024 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत डॅश डॅश नावाचे भारतीय नौदलाने त्यांचे सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज कार्यान्वित केले? बरोबर उत्तर आहे INS संध्या. प्रश्न क्रमांक 5. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडने TASL ने सशस्त्र दलाच्या वापरासाठी देशातील पहिला गुप्तचर उपग्रह तयार केला आहे जो 7 एप्रिल 2024 रोजी डॅश डॅशच्या रॉकेटवर प्रक्षेपित करण्यात आला होता आणि बरोबर उत्तर आहे स्पेसएक्स रॉकेटवर. प्रश्न क्रमांक 6. फेब्रुवारी 2024 मधील सरकारी अधिसूचनेनुसार डॅश डॅश मधील गुप्तेश्वर शिव मंदिरा शेजारी असलेले प्राचीन गुप्तेश्वर जंगलास राज्यातील चौथे जैवविविधता वारसा स्थळ BHS म्हणून घोषित करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे ओडिशामधील गुप्तेश्वर शिव मंदिरा शेजारी. प्रश्न क्रमांक 7. गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा नदी जोड प्रकल्प येथे जलस्रोत विकसित करून पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर मुंबईला पाणी पुरवठा डॅश डॅशने वाढेल? आणि बरोबर उत्तर आहे 2891 MLD. प्रश्न क्रमांक 1. देवनार डम्पिंग ग्राउंडमधून दररोज गोळा होणाऱ्या सरासरी घनकचऱ्यामध्ये डॅश डॅश मेट्रिक टन भंगाराचा समावेश होतो? बरोबर उत्तर आहे 750 ते 800 मेट्रिक टन. प्रश्न क्रमांक 2. रोग परिस्थिती विज्ञान कक्षाची प्राथमिक भूमिका काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. संसर्गजन्य रोगांची माहिती गोळा करणे, संकलित करणे आणि त्याचे विश्लेषण करणे, संसर्गजन्य रोगांच्या प्रवृत्तीचे निरीक्षण करणे आणि या रोगांना प्रतिबंधित आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे प्रदान करणे. प्रश्न क्रमांक 3. वर्ष 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या NCRBच्या वार्षिक अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात महिलांवरील गुन्ह्यांच्या खटल्यांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे? आणि बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 4. 30 ऑगस्ट 2023 रोजी सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालय आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ NSKFDC यांनी डॅश डॅश यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी एक सामंजस्य करार MOU वर स्वाक्षरी केली आहे. येथे खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ABC. हे तीनही पर्याय योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 5. मे 2023 मध्ये डॅश डॅश यांनी राष्ट्रीय राजधानीतील नागरी सेवांचे नियंत्रण दिल्ली सरकारकडे सोपवले? बरोबर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय यांनी. प्रश्न क्रमांक 6. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड TASL या भारतातील स्थानिक खाजगी कंपनीने फेब्रुवारी 2024 मध्ये सशस्त्र दलांच्या वापरासाठी देशातील पहिला डॅश डॅश उपग्रह तयार केला आहे? बरोबर उत्तर आहे गुप्तहेर उपग्रह तयार केला आहे. प्रश्न क्रमांक 1. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024 चे आयोजन कुणी केले? बरोबर उत्तर आहे लडाख. प्रश्न क्रमांक 2. वर्ष 2022-23 पर्यंतच्या माहितीनुसार मुंबई शहर आणि पश्चिम आणि पूर्व विभागांसह एकूण महापालिका दवाखान्यांची संख्या किती आहे? बरोबर उत्तर आहे 190. प्रश्न क्रमांक 3. एखादी व्यक्ती नामनिर्देशित नसलेल्या भागात प्राणी किंवा पक्ष्यांना खायला घालताना आढळल्यास उपकायद्याच्या उल्लंघनासाठी दंडांची किती रक्कम लागू होते? बरोबर उत्तर आहे 500. प्रश्न क्रमांक 4. प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण PM सूरज 13 मार्च 2024 रोजी वंचित समुदायातील डॅश डॅश क्रेडिट सहाय्य देतील? बरोबर उत्तर आहे 1 लाख उद्योजकांना. प्रश्न क्रमांक 5. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ NMDFC यांनी डॅश डॅश कोटीचे आतापर्यंतचे सर्वाधिक कर्ज वितरित केले आहे? बरोबर उत्तर आहे 881.7 कोटी रुपयाची. प्रश्न क्रमांक 6. ऑक्टोबर 2023 मध्ये खालीलपैकी कुणी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी बॅडमिंटन मध्ये पहिले सुवर्ण जिंकले?
बरोबर उत्तर आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी. प्रश्न क्रमांक 1. डॅश डॅश नागरिकांना त्यांच्या मालमत्ता कराची गणना करण्यास आणि त्याचे ऑनलाईन पैसे भरण्यास सक्षम केले आहे. बरोबर उत्तर आहे भांडवली मूल्य प्रणालीने. प्रश्न क्रमांक 2. मुंबई पार्किंग प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी डॅश डॅशच्या नियम 51 अंतर्गत तरतूद आहे. बरोबर उत्तर आहे DCPR 2034च्या नियम 51 अंतर्गत. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने विचारात घ्या. विधान ए. फेब्रुवारी 2024 मध्ये पल्लव काळातील कोणावई शिल्प जालू मुरुजवळ सापडले. विधान बी. कोणावईचे शिल्प 5 फूट उंचीच्या आणि 4 फूट रुंदीच्या स्लॅब दगडात तयार करण्यात आले आहे. विधान सी. कोणावई शिल्पकलेची मूर्ती 8 हातांची दाखवली आहे. ती 8व्या शतकातील पल्लव काळातील उत्पत्ती दाखवते. आणि बरोबर उत्तर आहे केवळ बी आणि सी ही विधाने सत्य आहे. ए चूक आहे. प्रश्न क्रमांक 4. ऑक्टोबर महिन्यात गुजरातच्या पहिल्या हेरिटेज ट्रेनचे उद्घाटन कोणी केले? बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 5. भारतीय सैन्याने 10 डिसेंबर 2023 रोजी डॅश डॅश मध्ये ऑनर रन इंडियन आर्मी वेटरन्स हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. बरोबर उत्तर आहे दिल्लीमध्ये. प्रश्न क्रमांक 6. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायरमेंट 2023 प्रकाशन खालीलपैकी कोणत्या निकषांवर आधारित आहे? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ABCD या 4ही निकषांवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संशोधकांनी डिसेंबर 2023 मध्ये डॅश डॅश नावाची कादंबरी सेंद्रिय अकार्बनिक हॅलाइड तयार केली आहे, जी शिशाचा आंशिक पर्याय म्हणून मॅग्नेशियमचा वापर करते. तसेच सुरक्षित सौर ऊर्जेच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल चिन्हांकित करते. आणि बरोबर उत्तर आहे पेरोव्स्काइट फोटो डिटेक्टर. प्रश्न क्रमांक 2. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? आणि बरोबर उत्तर आहे अरविंद पणगरिया. प्रश्न क्रमांक 3. 1 एप्रिल 2007 पासून परवाने देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने डॅश डॅश हे संगणकीकरणासाठी स्वीकारले आहे, ज्यामध्ये कलम 394 अंतर्गत परवाने जारी केले जातात. बरोबर उत्तर आहे सॅप सिस्टीम. प्रश्न क्रमांक 4. 25 जानेवारी 2023 या दिवशी भारताने डॅश डॅश किमतीच्या त्याच्या पहिल्या सार्वभौम ग्रीन बॉन्डचा पहिला खंड लागू केला. बरोबर उत्तर आहे 80 बिलियन रुपये किमतीचा. प्रश्न क्रमांक 5. 30 मे 2024 रोजी सकाळी 7:15 वाजता श्रीहरिकोटा येथून सिंगल पीस 3D प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिले रॉकेट प्रक्षेपित करणारे अग्निकुल एक डॅश डॅश आहे. बरोबर उत्तर आहे IIT मद्रास इनक्युबेटेड स्टार्टअप आहे. प्रश्न क्रमांक 6. नोव्हेंबर 2022 मधील उद्रेक दरम्यान गोवरचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कोणता हस्तक्षेप महत्वपूर्ण होता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 24 तासाच्या अंतराने अजीवनसत्वाच्या पूरक आहाराचे 2 डोस देण्यात आले. प्रश्न क्रमांक 7. US सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये भारताला प्रमुख लष्करी विक्रीला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये 31 MQ-9B स्काय गार्डियन डॅश डॅश आणि संबंधित अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. आणि बरोबर उत्तर आहे ड्रोन्स. प्रश्न क्रमांक 1. 17 फेब्रुवारी 2024 रोजी इस्रोद्वारे प्रक्षेपित केलेल्या इनसॅट 3DS ची प्राथमिक उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. आणि बरोबर उत्तर आहे A आणि B ही दोन्ही सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 2. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा 180 देशांपैकी कितवा क्रमांक लागतो? बरोबर उत्तर आहे 93वा. प्रश्न क्रमांक 3. 17 डिसेंबर 2023 पर्यंतच्या माहितीनुसार ई श्रम पोर्टलवर अंदाजे डॅश डॅश पेक्षा जास्त असंघटित कामगारांची नोंदणी झाली आहे. बरोबर उत्तर आहे 29 कोटीपेक्षा जास्त. प्रश्न क्रमांक 4. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार सांडपाणी प्रक्रिया विभाग हा मुंबई शहरातील डॅश डॅश सांडपाणी विभागामध्ये सांडपाण्याचे जाळे, सांडपाणी पंपिंग स्टेशन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया सुविधा कार्यरत करतो आणि त्याची देखरेख करतो. बरोबर उत्तर आहे 7 सांडपाणी विभागामध्ये. प्रश्न क्रमांक 5. बरे झालेले क्षयरुग्ण उपचार यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आणि परिणाम सुधारण्यासाठी अर्थपूर्णपणे डॅश डॅश म्हणून कार्यरत असतात. बरोबर उत्तर आहे क्षयरोग विजेते. प्रश्न क्रमांक 6. राज्यसभेने वर्ष 2023 मध्ये मध्यस्थी विधेयक 2021 मंजूर केले, ज्याने मध्यस्थी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या जास्तीत जास्त वेळेस निम्मे करून डॅश डॅश लागतील. 180 दिवस लागतील. प्रश्न क्रमांक 1. 28 जानेवारी 2024 या दिवशीच्या FIDEच्या थेट रेटिंग यादीत भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिपटू कोण आहे? बरोबर उत्तर आहे विदित गुजराती. प्रश्न क्रमांक 2. जागतिक कुष्ठरोग दिन 2024 चा विषय डॅश डॅश असा होता. आणि बरोबर उत्तर आहे कुष्ठरोगावर मात करणे. प्रश्न क्रमांक 3. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी कोण आहेत?
बरोबर उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र भोसले. प्रश्न क्रमांक 4. डॅश डॅश ही लहान अल्पसंख्याक समुदायाच्या लोकसंख्येतील होणाऱ्या घसरणीस रोखणारी एक योजना आहे. आणि बरोबर उत्तर आहे जिओ पारसी. प्रश्न क्रमांक 5. सुशासनासाठी राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे पोर्टल डॅश डॅश 2023 रोजी सुरू करण्यात आले. 29 ऑगस्ट 2023 रोजी. प्रश्न क्रमांक 6. म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईमध्ये फक्त सभासदांसाठी मुदत ठेवीवर डॅश डॅश एवढे कर्ज तात्काळ मंजूर केले जाते. बरोबर उत्तर आहे 85%. प्रश्न क्रमांक 1. खालील विधाने विचारात घ्या. विधान ए. जून 2023 मध्ये किमान 12 राज्य केंद्रशासित प्रदेशात उष्णतेच्या लाटेचे श्रेय क्लायमेट सेंट्रलने मानवामुळे झालेल्या हवामान बदलाला दिलेले आहे. विधान बी. 2023 मध्ये सरासरी उष्णतेच्या लाटेचा कालावधी 2 ते 4 दिवस होता. आणि बरोबर उत्तर आहे ए आणि बी ही दोन्ही विधाने सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 2. 6 फेब्रुवारी 2023 या दिवशी प्रसिद्ध केलेल्या PIB अहवालानुसार कर्नाटकातील तुमाकुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने HALने हेलिकॉप्टर कारखाना सुरुवातीला वर्षाला सुमारे डॅश डॅश हेलिकॉप्टर तयार करणार आहे. आणि बरोबर उत्तर आहे वर्षाला सुमारे 30 हेलिकॉप्टर. प्रश्न क्रमांक 3. 2023 सालचा कला श्रेणीतील डॅश डॅश हा पुरस्कार जोधयाबाई बेगा यांना प्रदान करण्यात आला, ज्या मध्य प्रदेशात राहणाऱ्या उत्कृष्ट भारतीय कलाकार आहेत. बरोबर उत्तर आहे पद्मश्री हा पुरस्कार. प्रश्न क्रमांक 4. BMC द्वारे मुंबईत दरवर्षी डॅश डॅश वाहनांची नोंदणी केली जाते. आणि बरोबर उत्तर आहे 45 लाख. प्रश्न क्रमांक 5. मेरी माती मेरा देश, माझी माती माझा देश या मोहिमेशी संबंधित खालील विधानांचा विचार करा. आणि ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे केवळ ए आणि बी ही विधाने सत्य आहेत, सी हे चूक आहे. प्रश्न क्रमांक 6. मालमत्ता कर भरण्यासह मालमत्ता कर वसुलीशी संबंधित इतर कोणत्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आणि बरोबर उत्तर आहे थकबाकी कर आणि मालमत्तेच्या हस्तांतरणाची सद्यस्थिती. प्रश्न क्रमांक 1. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या माहितीनुसार पूर्वी उपचार केलेल्या डॅश डॅश टक्के प्रकरणासह सुमारे डॅश डॅश टक्के नवीन औषध प्रतिरोधक प्रकरणे मुंबईत आढळून आली आहेत. बरोबर उत्तर आहे 3% आणि 14%. प्रश्न क्रमांक 2. 2023च्या जागतिक नाविन्यता निर्देशांकात भारताचा क्रमांक कोणता आहे. बरोबर उत्तर आहे 40वा. प्रश्न क्रमांक 3. भारतीय वायुसेनेने 17 फेब्रुवारी 2024 रोजी डॅश डॅश येथे वायुशक्ती 24 नावाचा प्रमुख सराव केला. बरोबर उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 4. सप्टेंबर 2023 मध्ये डॅश डॅश यांनी ओडिशाच्या त्यांच्या पहिल्या महिला विधानसभा अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. बरोबर उत्तर आहे प्रमिला मलिक. प्रश्न क्रमांक 5. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार जमिनीपासून जाहिरात फलकाच्या उंचीची मर्यादा डॅश डॅश पर्यंत वाढवण्यात आली आहे. आणि बरोबर उत्तर आहे 120 फूट पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 6. जानेवारी 2024 मध्ये डॅनिश सरकारने GFAI लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हा एक धोरणात्मक उपक्रम आहे ज्याचा उद्देश डेन्मार्क आणि भारत यांच्यातील शाश्वत ऊर्जा उपाय क्षेत्रात सहकार्य वाढवणे आहे. GFAI चे पूर्ण रूप काय आहे. आणि बरोबर उत्तर आहे ग्रीन फ्युएल्स अलायन्स इंडिया. प्रश्न क्रमांक 7. गेलच्या भारतातील पहिल्या स्मॉल स्केल LNG युनिटचे उद्घाटन आणि राष्ट्र समर्पण डॅश डॅश द्वारे 5 मार्च 2024 रोजी या दिवशी करण्यात आले. आणि बरोबर उत्तर आहे हरदीप सिंग पुरी द्वारे. प्रश्न क्रमांक 1. डॅश डॅश यांच्याद्वारे दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. आणि बरोबर उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती यांच्याद्वारे. प्रश्न क्रमांक 2. युनायटेड स्टेट्सच्या UNच्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 नुसार वर्ष 2023च्या मध्यात डॅश डॅश हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. बरोबर उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 3. डॅश डॅश हे कान, नाक आणि घशाच्या संसर्गासाठी 100 खाटांचे विशेष रुग्णालय आहे जे महर्षी दधीच मार्गाजवळ आहे आणि वर्ष 1964 मध्ये स्थापन झाले आहे. बरोबर उत्तर आहे सेंट AJB म्युनिसिपल ENT रुग्णालय. प्रश्न क्रमांक 4. चलचित्र सुधारणा विधेयक वर्ष 2023 चे उद्दिष्ट 3 महिने ते 3 वर्षे तुरुंगवास आणि डॅश डॅशच्या दंडांचा समावेश करून पायरसीच्या धोक्याला सर्वंकषपणे आळा घालण्याचे आहे, जे लेखापरीक्षित सकल उत्पादन खर्चाच्या 5% पर्यंत वाढवले जाऊ शकते. आणि बरोबर उत्तर आहे 3 लाख रुपयाच्या दंडाचा समावेश. प्रश्न क्रमांक 5. सांडपाणी व्यवस्थेविषयीच्या तक्रारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाद्वारे किंवा केंद्रीय तक्रार क्रमांक डॅश डॅश किंवा डॅश डॅश वर नोंदवल्या जातात. आणि ते क्रमांक आहेत 1916 आणि 14420. प्रश्न क्रमांक 6. विच ऑफ द फॉलोइंग कंपनीज वॉन द नॅशनल टेक्नॉलॉजी अवॉर्ड मेन ॲट द नॅशनल टेक्नॉलॉजी वीक 2023. आणि बरोबर उत्तर आहे माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड.
प्रश्न क्रमांक 1. FIDE ग्रँड स्विस ओपन 2023 ही एक डॅश आहे जो जागतिक चॅम्पियनशिप पात्रता फेऱ्यांचा एक भाग आहे. बरोबर उत्तर आहे ही एक बुद्धिबळ स्पर्धा आहे. प्रश्न क्रमांक 2. महिला समृद्धी योजनेअंतर्गत राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ NSKFDC वित्तीय वर्ष 2023-24 आणि 24-25 साठी डॅशच्या एकूण व्याजदरासह रुपये 1 लाख पर्यंत कर्ज देते. बरोबर उत्तर आहे 6% एकूण व्याजदरासह. प्रश्न क्रमांक 3. डिसेंबर 2023 मध्ये भारताकडून बुद्धिबळातील तिसरी स्त्री ग्रँडमास्टर कोण बनली? बरोबर उत्तर आहे वैशाली रमेश बाबू. प्रश्न क्रमांक 4. ॲज ऑफ March 2024, the Municipal Cooperative Bank Limited Mumbai offers an additional %% interest rate to senior citizens for a period of more than 1 year, whereas deposits of 1 crore and above do not get additional %% interest. आणि बरोबर उत्तर आहे 0.50 आणि 0.25. प्रश्न क्रमांक 5. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे कोणती मुख्य अभियंता पदे उपलब्ध नाहीत? बरोबर उत्तर आहे मुख्य अभियंता सांडपाणी संकलन. प्रश्न क्रमांक 6. भारताची लोकसंख्या वर्ष 2022 मध्ये 1.417 अब्ज वरून वर्ष मध्ये 1.515 अब्ज होणार आहे. बरोबर उत्तर आहे 2030 मध्ये. प्रश्न क्रमांक 1. अद्भुत वार्षिक रास महोत्सव 2023 ने त्याचा दिव्य उत्सव मध्ये साजरा केला होता आणि बरोबर उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 2. हे वाहतूक नियोजन आणि वाहतूक समन्वयाशी संबंधित कामे करतात. बरोबर उत्तर आहे उपमुख्य अभियंता वाहतूक. प्रश्न क्रमांक 3. भारताने वर्ष 2023 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी यास नामांकित केले होते. बरोबर उत्तर आहे भारतातील मराठा मिलिटरी लँडस्केप यास. प्रश्न क्रमांक 4. किनारपट्टीवरील अधिवास आणि मूर्त उत्पन्नासाठी खारफुटी उपक्रम मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटॅट्स अँड टँजिबल इन्कम्स मिस्टीशी संबंधित खालील विधानांचा विचार करा. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. A आणि B हे दोन्ही विधाने सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 5. मोठ्या निवासी जागेवर MTOB सरकारी कर m² पेक्षा जास्त चटई क्षेत्र असलेल्या निवासी जागेवर आणि 1500 पेक्षा जास्त दरयोग्य मूल्याच्या 10% दराने आकारला जातो. बरोबर उत्तर आहे 125. प्रश्न क्रमांक 6. वर्ष 2023 मध्ये राष्ट्रपतींनी मंजूर केलेल्या शौर्य पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही? आणि बरोबर उत्तर आहे पद्मश्री हा शौर्य पुरस्कार नाही. इतर 3 कीर्तिचक्र, वायुसेना पदके आणि शौर्यचक्र हे आहेत. प्रश्न क्रमांक 1. एप्रिल 2023 पासून भारतात यापैकी कोणते रिअल ड्रायव्हिंग एमिशन्स RDE नियम लागू झाले? बरोबर उत्तर आहे BS6 फेज 2. प्रश्न क्रमांक 2. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये असलेल्या जिनोम सुविधेचे नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे संपूर्ण जिनोम अनुक्रम होल जिनोम सिक्वेन्सिंग. प्रश्न क्रमांक 3. भारताचे पहिले मोठे भाषा प्रतिमान जे जानेवारी 2024 मध्ये सुरू करण्यात आले होते त्यात भाषांमध्ये मजकूर प्रकार दर्शकता आहे आणि बरोबर उत्तर आहे 22 भाषांमध्ये. प्रश्न क्रमांक 4. महापालिकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अतिक्रमण करणारे आणि फेरीवाले यांचे नियमन कसे केले जाते? आणि बरोबर उत्तर आहे 1 मीटर × 1 मीटर पेक्षा जास्त क्षेत्रावर अनधिकृत फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणाविरुद्ध अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाते. प्रश्न क्रमांक 5. राज्यसभेने ऑफशोर क्षेत्र खनिज विकास आणि विनियमन सुधारणा विधेयक 2023 मंजूर केले जे ऑफशोर क्षेत्रात कार्यवाही अधिकारांच्या वाटपाची पद्धत म्हणून सादर करून मोठी सुधारणा आणेल. आणि बरोबर उत्तर आहे लिलाव सादर करून. प्रश्न क्रमांक 6. मार्च 2024 मध्ये झिरो कार्बन बिल्डिंग ॲक्शन प्लॅन सुरू करणारे हे भारतातील पहिले शहर ठरले आहे. नागपूर हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. 20 एप्रिल 2023 रोजी शौर्य पुरस्कार वायुसेना पदक प्रदान करण्यासाठी भारतीय हवाई दलातील या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. बरोबर उत्तर आहे विंग कमांडर दीपिका मिश्रा. प्रश्न क्रमांक 1. महिला रोबोट अंतराळवीर या इस्रो या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळात उडान करणार आहेत जे वर्ष 2025 मध्ये प्रक्षेपित होणारे भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणारे भारताचे पहिले मानवयुक्त अंतराळ उडान असेल. आणि बरोबर उत्तर आहे व्योममित्र. प्रश्न क्रमांक 2. दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी 2023 चा राष्ट्रीय पुरस्कार या संस्थांना देण्यात आला. आणि बरोबर उत्तर आहे 9 या संस्थांना देण्यात आला. प्रश्न क्रमांक 3. सांडपाणी व्यवस्थापन विभाग हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाअंतर्गत येते. बरोबर उत्तर आहे G. प्रश्न क्रमांक 4. च्या 2022च्या NCRB अहवालानुसार भारतातील स्त्रियांविरुद्धच्या गुन्ह्यांचे सर्वाधिक प्रमाण नोंदवले गेले आहे. आणि बरोबर उत्तर आहे दिल्लीत.
प्रश्न क्रमांक 5. महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 हे महिलांना लोकसभा आणि विधानसभामध्ये डॅश डॅश टक्के आरक्षण प्रदान करते. बरोबर उत्तर आहे 33%. प्रश्न क्रमांक 6. रोग परिस्थिती विज्ञान कक्षाचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या आणि फेरीवाल्यांच्या पाण्याच्या देखरेखीसोबत फेरीवाल्यांकडील बर्फाच्या नमुन्यांचे निरीक्षण डॅश डॅशच्या समन्वयाने केले जाते. बरोबर उत्तर आहे नगरपालिका विश्लेषक. प्रश्न क्रमांक 1. एप्रिल 2024 पर्यंतच्या माहितीनुसार म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईचे उपाध्यक्ष कोण आहेत? बरोबर उत्तर आहे अभिजित बांगर. प्रश्न क्रमांक 2. 2024 बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारताने कोणाविरुद्ध खेळला? बरोबर उत्तर आहे थायलंड. प्रश्न क्रमांक 3. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाने म्हणजे DNULM ने जून 2023 मध्ये डॅश डॅश सह एक सहयोगी भागीदारी केली. त्याचा उद्देश स्त्रियांना उद्योजकतेच्या क्षेत्रात उत्तम प्रकारे करिअर निवडण्यास सक्षम करणे हा आहे. आणि बरोबर उत्तर आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP सह. प्रश्न क्रमांक 4. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या सेवा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे BMC कडे अस्तित्वात नाहीत? आणि बरोबर उत्तर आहे प्रसार माध्यम. प्रश्न क्रमांक 5. जागतिक आरोग्य संघटनेच्या WHOच्या हायपरटेन्शन द रेस अगेन्स्ट अ सायलेंट किलर 2023 वरील जागतिक अहवालानुसार भारतात 30 ते 79 वर्ष वयोगटातील अंदाजे डॅश डॅश दशलक्ष प्रौढ उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. आणि बरोबर उत्तर आहे 188.3 दशलक्ष. प्रश्न क्रमांक 6. ऑगस्ट 2023 मध्ये कुस्तीची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था द रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाला म्हणजे WFI ला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगद्वारे डॅश डॅश यासाठी तात्पुरते निलंबित केले आहे. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्यांच्या निवडणुका वेळेवर होत नाहीत यासाठी. प्रश्न क्रमांक 1. डॅश डॅश मध्ये मेरा होचोंबा 2023 हा वार्षिक सण राज्यातील डोंगरी जमाती आणि खोऱ्यातील लोकांमधील संबंध वाढवण्यासाठी दृढ करण्यासाठी साजरा करण्यात आला. आणि बरोबर उत्तर आहे मणिपूरमध्ये. प्रश्न क्रमांक 2. नागरिक त्यांच्या तक्रारी BMCच्या पोर्टलवर म्हणजेच डॅश डॅश वर ऑनलाईन नोंदवू शकतात. बरोबर उत्तर आहे portal.mcgm.gov.in. प्रश्न क्रमांक 3. डिसेंबर 2023 मध्ये जागतिक स्तरावर एक नवीन आणि विलक्षण प्रकारचा खडक सापडला आहे ज्याने डॅश डॅश प्रदूषणाची चिंताजनक मर्यादा अधोरेखित केली आहे. आणि बरोबर उत्तर आहे प्लास्टिक प्रदूषणाची. प्रश्न क्रमांक 4. डॅश डॅश हे एक भारतीय तबलावादक, संगीतकार, तालवादक, संगीत निर्माता आणि चित्रपट अभिनेता आहेत ज्यांना वर्ष 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारासह सन्मानित करण्यात आले. आणि ते आहेत उस्ताद झाकीर हुसेन. प्रश्न क्रमांक 5. Where are the capital value of property and the payable property tax along with the details of the property available? आणि बरोबर उत्तर आहे BMCच्या वेबसाईटवर. प्रश्न क्रमांक 6. 2023 मध्ये सीमा रस्ते संघटनेकडे म्हणजे BRO कडे डॅश डॅश बोगदे निर्माणाधीन आहेत. आणि बरोबर उत्तर आहे 10. प्रश्न क्रमांक 1. 6 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटकातील HAL हेलिकॉप्टर कारखाना राष्ट्राला समर्पित करण्याकरता बातम्यातून कोण चर्चेत होते? आणि बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 2. द डॅश डॅश इज ऑफ 10.58 किलोमीटर फ्रॉम श्यामलदास गांधी मार्ग प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर टू वर्ली एंड ऑफ राजीव गांधी बांद्रा वर्ली सी लिंक. आणि बरोबर उत्तर आहे कोस्टल रोड प्रोजेक्ट. प्रश्न क्रमांक 3. 30 जानेवारी 2024 रोजी पश्चिम घाटात सापडलेल्या कांगारू सरड्याच्या नवीन प्रजातीचे वर्णन डॅश डॅश असे करण्यात आले. बरोबर उत्तर आहे खुंट ड्रॅगन डिमिनिटिव्ह ड्रॅगन्स. प्रश्न क्रमांक 4. एम्स ने 16 फेब्रुवारी 2024 रोजी कर्करोगाच्या लवकर तपासणीसाठी डॅश डॅश सुरू केले आहे. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ioncology.ai. प्रश्न क्रमांक 5. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार माता आणि बाल रुग्णालयात डॅश डॅश खाटांचे कार्यात्मक नवजात अतिदक्षता विभाग NICU आहे. बरोबर उत्तर आहे 10 खाटांचे. प्रश्न क्रमांक 6. एप्रिल 2023 मध्ये संसदेने स्पर्धा सुधारणा विधेयक 2022 मंजूर केले ज्याने गैर कंपन्यांच्या जागतिक उलाढालीवर डॅश डॅश लादण्यासाठी भारतीय स्पर्धा आयोगाला अधिकार देणाऱ्या विश्वासविरोधी कायद्यात सुधारणा केली. आणि बरोबर उत्तर आहे दंड लादण्यासाठी. प्रश्न क्रमांक 7. खालील विधाने विचारात घ्या. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केवळ C आणि A सत्य आहेत. म्हणजेच 2023 मध्ये शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात भारत भूतानच्या मागे होता. आणि A संयुक्त राष्ट्रांनी अनिवार्य शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने 2023 मध्ये केलेल्या कामगिरीसाठी भारत 166 देशात 112व्या क्रमांकावर आहे.
प्रश्न क्रमांक 1. कचरा मुक्त शहरांचा विकसित करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान 2.0 कधी सुरू केले? बरोबर उत्तर आहे 1 ऑक्टोबर 2021 मध्ये. प्रश्न क्रमांक 2. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा 180 देशांपैकी कितवा क्रमांक लागतो? बरोबर उत्तर आहे 93वा. प्रश्न क्रमांक 3. डॅश डॅश 21 जून 2023 या दिवशी इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स संरक्षण मंत्रालय आणि US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स द्वारे सह आयोजित करण्यात आले आणि US इंडिया बिझनेस कौन्सिल द्वारे आयोजित केले गेले. बरोबर उत्तर आहे इंडस एक्स इव्हेंट. प्रश्न क्रमांक 4. नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू झालेल्या युवा संगमाच्या तिसऱ्या टप्प्यात डॅश डॅश सहभागी झाले होते आणि बरोबर उत्तर आहे 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते. प्रश्न क्रमांक 5. किनारी मत्स्यपालन प्राधिकरण सुधारणा विधेयक 2023 शी संबंधित खालील विधानांचा विचार करा आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे A, B आणि C हे सर्व विधाने सत्य आहे. प्रश्न क्रमांक 6. डॅश डॅश या वर्षात मुरली देवरा नेत्र रुग्णालयाचे प्रभागीय कोविड काळजी केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात आले. बरोबर उत्तर आहे 2020 या वर्षात. प्रश्न क्रमांक 1. जानेवारी 2024 पर्यंतच्या माहितीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे BMCचे महापालिका आयुक्त कोण आहेत? आणि बरोबर उत्तर आहे डॉक्टर I.S. चहल. प्रश्न क्रमांक 2. 2023-24च्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाचे उद्दिष्ट डॅश डॅश पर्यंत भारतातून सिकल सेल ॲनिमियाचे उच्चाटन करणे हे आहे. बरोबर उत्तर आहे 2047 पर्यंत. प्रश्न क्रमांक 3. डोमाराजू गुकेश डिफिटेड रेनिंग वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन इन डॅश डॅश ऑन फेब्रुवारी 2024 आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे फिशर रँडम चेस. प्रश्न क्रमांक 4. खालील विधाने विचारात घ्या आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे केवळ A हे सत्य आहे. म्हणजेच हज तीर्थयात्रा धोरण 2023 नुसार लेडी विदाऊट मेहरम LWM श्रेणी अंतर्गत आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रमाण असलेल्या 4000हून अधिक महिलांनी यशस्वीरित्या अर्ज केले आहे. प्रश्न क्रमांक 5. मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय राज्यघटनेनुसार आणि महानगरपालिका प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या हेतूने आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशाने डॅश डॅश प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. बरोबर उत्तर आहे 17 प्रभाग समित्यांची. प्रश्न क्रमांक 6. हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयंती स्मरणार्थ वर्ष 2023 मध्ये डॅश डॅश म्हणून साजरी केला गेला आणि बरोबर